मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये माया अरुंधतीला म्हणते, तर तुमच्या दोघांमध्ये मनूमुळे प्रॉब्लेम होणार असतील तर ते योग्य नाही आहे. तेवढ्यातच ते आशू येतो आणि मायाला विचारू लागतो, माया काही योग्य नाही आहे, कारण तुम्ही दोघीही आत्ता काहीतरी बोलत होत्या, सांगा पटकन काय बोलत होत्या. तेव्हा आता दोघीही शांत बसतात. तर माया म्हणते की आज एका मुलाचा बड्डे आहे ना, तुम्ही केक न खाता गेला तर ते योग्य नाही असंच मला म्हणायचं होतं. मी पटकन केक घेऊन येते. त्यावरती मनूलाही घेऊन या पटकन असं आशू म्हणतो. माया ठीक आहे असं म्हणते. अरुंधती आशूकडे पाहत त्याला विचारते, मी तुम्हाला म्हटलं होतं की मी मनूला घ्यायला जाईल म्हणून. त्यावरती आशू म्हणतो, मला वेळ होता आणि मग मी आलो. त्यावरती अरुंधती म्हणते, एवढाही विश्वास माझ्यावर राहिला नाही का? आशू म्हणतो, तसं नाही आहे, परंतु ह्यावेळी मला रिस्क घ्यायचीच नव्हती. त्यावरती आता माया मनूला घेऊन येते आणि म्हणते, अरे वा, काल मला दोघेही विसरले आणि आज तुम्ही दोघेही मला घ्यायला आले. त्यावरती आशू म्हणतो, तसंच समज, पुढे असं होणार नाही, कारण आता आजपासून मीच तुला शाळेतून घ्यायला येणार आहे. तेव्हा माया आणि अरुंधतीला खूप वाईट वाटतं. हा माया ही आशूला केक खायला सांगते, परंतु आशू म्हणतो नो थँक्स. म्हणून तो अरुंधतीला सांगतो की आम्ही दोघेही आता पार्कमध्ये खेळायला जातो. अरुंधती ठीक आहे असं म्हणते. तर मनूला खूप आनंद होतो. आशू आता मनूला घेऊन तेथून जातो. ती अरुंधतीला खूप वाईट वाटतं, तिच्या डोळ्यात पाणी येतं. दुसरीकडे आता आरोही यशच्या फोनचाच विचार करत असते की यशला सारखा गौरीचा फोन येतोय आणि गौरी भारतात आली आहे असं तो म्हणतोय. तेवढ्यातच कांचन तेथे येते आणि तुझी कामं आटोपून झाली का असं विचारते. कांचन येताच आरोही घाबरते. तिच्या हातात असणारा काचेचा ग्लास खाली पडतो आणि फुटतो. तर कांचन पुन्हा तिला बडबड करायला सुरुवात करते. आरोही म्हणते, सॉरी, मी सर्व तुम्हाला काचा गोळा करून देते. त्यानंतर आरोहीच्या हाताला काच लागते. ती खूप जोरात ओरडू लागते. त्यावरती कांचन म्हणते, थांब जरा, इथे बस अगोदर. म्हणून आरोहीच्या जखमेवर ती आता मलम लावते आणि तिला म्हणते, एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवायचा नसतो. आजकालच्या पिढीचं कसं असतं माहिती आहे का? जर एखादी गोष्ट नाही मिळाली तर मग ती मिळवण्यासाठी तुम्ही एवढी धडपड करता, जग इकडचं तिकडं करता, आणि एकदा का ती गोष्ट मिळाली तर दुसऱ्या क्षणी तुम्हाला ती नको असते. वस्तू आणि माणूस यातला फरक तुम्हाला कधी कळणार? कारण वस्तूंमध्ये जीव अडकवता, नात्यांचा वापर करता. त्यावरती आरोही म्हणते, तुम्ही अगदी चुकीचं नाही बोलत आहात. कांचन विचारते, कशावरून? तेव्हा हे सर्व बोलण्यासाठी तुम्ही मला अजून ओळखतच नाही असं आरोही म्हणते. आणि तुम्हाला जर सारखं असंच वाटत असेल तर मग मी कुठलीही परीक्षा दिली तरी आपल्या दोघींचं कधीच जमणार नाही आजी. तेव्हा कांचन म्हणते, पण मी तुझ्याबद्दल बोलतच नाहीये. अगं, मगाशी जेव्हा गौरीचा फोन यशला आला तेव्हा तू त्याला भेटण्यासाठी का सांगितलं? कारण यशच्या मनात अजूनही गौरीबद्दल प्रेम आहे. तुला नक्की काय हवंय मला ते सांग. त्यावरती आरोही म्हणते, मला फक्त क्लॅरिटी आणि प्रामाणिकपणा हवाय. त्यावरती कांचन म्हणते, मग हे तू का करतेय सर्व काही? त्यावरती आरोही म्हणते, मी हे सर्व का करते माझं मला माहीत आहे. आणि यशला गौरीबद्दल नक्की काय वाटतंय, हे का वाटतंय, हे आम्हा दोघांनाही समजून घ्यायचंय. म्हणूनच मी त्याला सांगितलं की तू गौरीला भेटायला जा. त्यावरती कांचन म्हणते, विषयाची परीक्षा तुला का घ्यायची असते? त्यावरती आरोही म्हणते, कारण गौरी यशला सोडून गेली होती. यशने गौरीला कधीही सोडलं नव्हतं. अहो, यशने गौरीबरोबर लग्नाची स्वप्न पाहिली होती आणि ती स्वप्न अजूनही जिवंत आहे का हे पाहण्यासाठी यशने गौरीला भेटणं खूप महत्त्वाचं होतं. त्यावरती कांचन म्हणते, हे पहा, तू सकाळपासून जे काही काम करती ना घरात अगदी मन लावून, त्यामुळे माझ्या मनातील तुझ्याबद्दल असणाऱ्या शंका कमी झाल्या आहेत खरं, परंतु मला असं वाटत नाही मी परमिशन देऊनही तुमचं लग्न होईल की नाही. त्यावरती आरोही विचारते, का बरं? कांचन म्हणते, कारण तू यशला गौरीला भेटायला पाठवला आहे. तू आता स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहेस. यश बरोबर त्या मुलीने जे काही केलं त्यानंतर मला ती मुलगी या घरात सून म्हणून नकोय. त्यापेक्षा तू परवडलीस. अगं, तुला ही सर्व गंमत वाटतीये का? यशचं गौरीवर किती प्रेम आहे ना, हे आम्ही अगदी जवळून पाहिलंय. त्यामुळे आपण जे काही करतोय ना त्याला काही अर्थच नाहीये. आता तू घरी जा, असं कांचन ही आरोहीला स्पष्टपणे म्हणते. आता आरोहीला खूप मोठा धक्का बसतो. त्यावरती आरोही विचारते, मग मी हे सर्व काही अर्धवट सोडून जाऊ का? कांचन म्हणते, हो, आणि यशला सुद्धा विसरून जा. कारण एकीकडे तू आणि दुसरीकडे जर गौरी उभी असेल तर यश कुणाची निवड करेल हे अजूनही मला माहीत आहे. आता तू घरी जा, बाकी राहिलेला पसारा मी आवरते. म्हणून कांचन आता तिला घरी पाठवते. दुसरीकडे
अनिरुद्ध आणि संजना हे दोघेही आता घरी चाललेले असतात. तेव्हा संजना आता खूपच खुश असते. अनिरुद्ध मात्र तिच्याकडे एकटक पाहत असतो. त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो, आज तू खूप खुश दिसतीये. संजना म्हणते, हो ना, अरे आजचा इव्हेंट खरंच एवढा छान झाला ना, आणि आपल्याला अजून 2 कामंसुद्धा मिळाली. अनिरुद्ध, तुझी मला खरंच खूप मदत झाली, असं म्हणून ती त्याचे आभार मानते. अनिरुद्ध म्हणतो, तू असेल तर सर्व कामं अगदी व्यवस्थितच होतात आणि तू हुशार आहे. त्यावरती संजना म्हणते, चल आजची पार्टी माझ्याकडून. म्हणून ती आता विचारते की कुठे जायचं आपण. अनिरुद्ध म्हणतो, चल मी तुला एका अशा सुंदर ठिकाणी घेऊन जातो, तिथे तुझा मूडसुद्धा अजून ठीक होईल. त्यावरती संजना ठीक आहे असं म्हणते. तेवढ्यातच तिला गौरीचा फोन येतो. तेव्हा गौरीचं ते फोनवरचं बोलणं ऐकून तिला जरा धक्काच बसतो. संजनाचा चेहराच पडतो. त्यावरती त्या गौरीचं नक्की काय चाललंय ग, तिचं लग्न झालं की नाही असं आता अनिरुद्ध विचारतो. त्यावरती करेल ती लग्न असं आता अडखळतच संजना म्हणते. आता त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो, संजना तुला एक सांगू का, गौरीमुळे माझ्या यशला खरंच खूप मनस्ताप झालाय, तो खूप दुखावलाय. या आरोहीचं काही नाही, ती एकदम चांगली मुलगी आहे. आता गौरीमुळे जर यशच्या काही आयुष्यात प्रॉब्लेम झाला तर मला नकोय. तेव्हा संजना आपली गप्प बसते. इकडे अरुंधती ही घरी असते. तेव्हा तिच्या मनात सारखा मायाचा विचार येत असतो की माया आमच्या दोघांबद्दल काय बोलली. त्यातच तेथे आता नितीन येतो आणि म्हणतो, अरुंधती अगं आशू आणि मनू कुठे आहे. तेव्हा ती म्हणते की ते दोघेही पार्कमध्ये गेले आहेत. तेव्हा तू नाही गेली का त्यांच्याबरोबर. अरुंधती म्हणते, नाही गेले, त्या दोघांना जायचं होतं. ते नितीन विचारतो की तोच तुला घेऊन गेला नाही. तेव्हा अरुंधती म्हणते, तो विषयच सोडून द्या. तेव्हा थांब, मी आता आशूला कॉल करतो आणि चांगलाच झापतो, त्याच्याकडे पाहतो, अजूनही त्याच्या मनात राग आहेच का तो, यामध्ये तुझी काही चूक आहे का, असं नितीन आता म्हणत असतो. अरुंधती म्हणते, नको, उगीच ते चिडतील, असं म्हणून ती आता यश आणि आरोहीच्या लग्नाबद्दल, साखरपुड्याबद्दल नितीन बरोबर डिस्कस करत असता. पुढे म्हणते, आपण उद्याच अंगठ्या घ्यायला जाऊयात. अनघाच्या लग्नामध्ये मी तिला खूप छान छान असे दागिने बनवून दिले होते, पण आता आरोहीच्या पसंतीचे ती दागिने घेईल, मी तिला देईल बनवून. त्यावरती नितीन ठीक आहे असं म्हणतो. तर आता मुलीकडून मी एक चैन देणार आहे. तेव्हा अरुंधती म्हणते, त्याची गरज नाही, वेळी आम्ही मुलीकडचे आहोत, तुमच्या काही अपेक्षा असतील तर सांगा, असं अरुंधतीला नितीन म्हणतो. अरुंधती म्हणते, काही नाही, फक्त आपण ना तेवढी साखरपुड्यासाठी मदत करा. नितीन आता ठीक आहे असं म्हणतो. तेवढ्यातच तेथे यश येतो आणि अरुंधतीला मिठी मारतो. तेव्हा अरुंधती विचारते, काय झालं यश. तो म्हणतो, सर्व काही संपलंय आई. ती त्याला शांतपणे बसायला सांगते आणि काय झालं असं विचारू लागते. तो म्हणतो, ती आलीये अमेरिकेवरून, पुन्हा कधीही न जाण्यासाठी. मी आत्ता तिलाच भेटून आलो. माझं खूप कन्फ्युजन झाले. ती तिचा साखरपुडा मोडून इकडे कायमची राहायला आली आहे. माझ्याबरोबर तिला लग्न करायचंय. ती खूप वेळा मला सॉरी म्हटलीये. तेव्हा हे ऐकताच आता अरुंधती आणि नितीनला धक्का बसतो. हा, तुझं याबद्दल काय मत आहे, असं आता अरुंधती विचारते. त्यावरती यश म्हणतो, मी खूप कन्फ्यूज झालोय, मला काहीही समजत नाहीये. तेवढ्यातच तेथे ईशा येते आणि म्हणते की हो, मला माहिती आहे, गौरी आलीये. तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात. तर आता ती सांगू लागते, काही दिवसांपूर्वी गौरीचा मला कॉल आला होता आणि ती खूप रडत होती, तिचं यशवर प्रेम आहे असं सांगत होती. मग मी पण तिला सांगितलं की यशचंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. नितीन आणि अरुंधती हे दोघेही ईशावर खूप चिडतात. तेव्हा नितीनला आता ईशाही खूप बोलते आणि म्हणते की आमच्या घरचा हा मॅटर आहे, तुम्ही अजिबात मध्ये पडू नका, असं म्हणून ती त्याचा आता अपमान करते. तेव्हा अरुंधती म्हणते, अगं तू या घराला अजून स्वीकारलं नाही, तू काहीच बोलू नको. नितीन ह्या घरामध्ये लहानपणापासून आहे, ते मोठ्यांबरोबर अशी बोलण्याची पद्धत नाही, असं म्हणून अरुंधती ईशाला खूप बोलते. दुसरीकडे आरोही आता घरात असते. तेव्हा तिला यश आणि गौरीचा फोटो सापडतो. पुढे काय करायचं हाच प्रश्न तिला पडतो. ते अरुंधती यशला विचारते, तुझा निर्णय काय आहे. यश म्हणतो, मी पूर्णपणे गोंधळलेला आहे, मला काहीच समजत नाहीये काय करू आणि काय नाही. आई, आता तूच मला सांग, मी नक्की काय करू. अरुंधती आता खूपच चिडते आणि म्हणते, अरे तू तुझ्या निर्णयावर ठामच नाही तर आरोहीला स्वप्न का दाखवायची, बिचारी तुझ्यावर खूप प्रेम करते. म्हणतो, जेव्हा मी गौरीबरोबर बोलत होतो तेव्हा माझ्या मनात फक्त आरोहीचा विचार होता. सर्वजण यशच्या या निर्णयावर आता थक्कच होतात. मित्रांनो, महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.